ते आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची मसाल्याची भाजी। चला तर आता आपण या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ना, आता या शेवग्याच्या शेंगा आपण कट करून अशा हे करायच्या। हे पहा, हे करायचं, याची अशी ही असते ना ती काढून घ्यायची, अशा कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे पहा, अशा शिरा पण काढून घ्यायच्या त्याला। याच पद्धतीने आपण सगळ्या शेंगा कट करून घेऊया। हे काढून आहे ना शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आणि हे त्यामध्ये पाण्यामध्ये टाकलेले आहे ते शेंगा। त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या। हे शेंगा आहे ना मोतीबिंदूसाठी आणि डोळ्यांसाठी खूप चांगले असतात। कुकरमध्ये आहे ना शिट्टी घेऊन वाफवून मीठ टाकून आहे ना करतात, पण मी तसं नाही करणार आहे, मी डायरेक्ट शिजायला टाकणार आहे, त्यामुळे चव खूप छान लागते, नक्की करून बघा। चला तर आपण त्यासाठी घेतलेला आहे। हे पण मी कांदे भाजून घेतलेले आहेत तीन कांदे, 2 छोटे, 1 मोठा, त्यानंतर 2 तेजपत्ता, त्यानंतर जाडं मीठ टाकल्यामुळे भाजीला चव चांगली येते। त्यानंतर मी लसूण त्यासाठी आपण 3 कांदे घेतलेले आहे, त्यामध्ये 1 मोठा आणि 2 छोटे, त्यानंतर 2 तमालपत्र, त्यानंतर हे जाडं मीठ, याने चव खूप छान लागते, नक्की टाकून बघा। त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी 10-12, त्यानंतर खोबरं भाजून घेतलेलं आहे 2 कुटके, त्यानंतर आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर जिरं घेतलेलं आहे, त्यानंतर मिरची 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, त्यानंतर हरभऱ्याची डाळ ती भाजून घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरने बारीक करून घेतलेला आहे मसाला आहे। त्यानंतर कढईत आपल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यानंतर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत, त्यानंतर थोडं जिरं, त्यानंतर थोडा ओवा, त्यानंतर थोडं लाल तिखट, त्यानंतर हळद पावडर, त्यानंतर एवढेच मसाला, भाजीची क्वांटिटी जेवढी असेल ना तेवढं टाकायचं। तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर लाल तिखट जास्त टाकू शकता। त्यानंतर आता आपण हा जो मसाला केलेला आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंडर तो टाकूया यामध्ये। ऑलरेडी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्यामुळे मी याच्यामध्ये कमी टाकले लाल तिखट। आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत। शक्यतो भाजीला ना गरम पाणी वापरायचं, चव खूप छान देते। हा मसाला आहे आता यामध्ये ना आपण मिक्स करून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत असं आहे ना, आता आपण हा मसाला असा फ्राय करून घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण ह्या शेंगा टाकून घेणार आहोत। या पद्धतीने बनवून पहा, न खाणारे आवडीने खातील। आता यामध्ये आपण
टाकणार आहोत. हे गरम केलेलं पाणी, तिथं गरम केलेलं आहे आपली शेवग्याच्या शेंगांची. हे पहा भाजी तयार. तुम्हाला माझी डिश कशी वाटली, भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू.